सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगरच्या वतीने डॉक्टर नागो नांदापूरकर सभागृहामध्ये दिनांक 27 जुलै 2025 रोजी एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे परंपरा पचवून आधुनिकतेची व परिवर्तनशील मूल्यांची कास धरणारे व त्यांची रुजवणूक करणारे मानवतावादी विचारवंत अभ्यासक होते। तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी धर्मकोशाची रचना, मराठी विश्वकोशाची संकल्पना व रचना, भारतीय राज्यघटनेचे संस्कृत भाषांतर, उपनिषदांचे मराठी भाषांतर, लोकमान्य टिळक व वी का राजवाडे यांच्या लेखसंग्रहाचे संपादन आणि आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा असे बहुविध लेखन केलेले आहे। 2025 हे शास्त्रीबुवांचे जयंतीचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे। या वर्षाचा योग साधून त्यांचे विचारविश्व व समग्र लेखन यावर चर्चा घडून आणावी या हेतूने मराठवाडा साहित्य परिषदेने हे एक दिवसाचे चर्चासत्र आयोजित केले होते। या चर्चासत्राचे उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले। ज्यांचा आपण सत्कार या ठिकाणी करणार आहोत, डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी तर्कतीर्थांच्या संपूर्ण साहित्याचे 18 खंड प्रकाशित केलेले आहेत। प्राचार्य कौतुकराव ठाले पाटील, उपस्थित असणारे सर्व श्रेष्ठ लेखक बंधू आणि भगिनींना, तर्कतीर्थांच्या लक्ष्मण शास्त्री जोशींच्या संबंधी आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस अनेक गोष्टी आपण लक्षात घ्याव्या लागतात। एक तर पद्मभूषण आणि पद्मविभूषण या दोन्हीही पदवींनी सन्मानित असलेले ते व्यक्तिमत्व आहे। एखाद्या व्यक्तीच्या शैक्षणिक पदव्या सांगण्यापेक्षा ती व्यक्ती काय काम करत होती याविषयीचे काही विशेषणं जर आपण लक्षात घेतली तर ती सर्व विशेषणं तीर्थतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या संबंधात आहेत। बुद्धी प्रामाण्यवादी विचारवंत, ज्ञान तपस्वी, धर्मसुधारक, स्वातंत्र्य सेनानी, अस्पृश्यता निर्मूलक, आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह समर्थक, मार्क्सवादी, रॉयवादी, गांधीवादी, नवमानवतावादी विचाराचे अभ्यासक, कार्यकर्ते, कोशकार, उत्तम संपादक, भाषांतरकार, समीक्षक, प्रस्तावनाकार, प्रबोधक, प्राच्यविद्या विशारद, राष्ट्रीय संस्कृत पंडित आणि विश्वकोश निर्मिती एवढी सगळी विशेषणंही त्यांना कमी पडतील असं हे व्यक्तिमत्व आहे। 19 नोव्हेंबर 1960 रोजी महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना झाली हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। या पाठीमागची प्रेरणा यशवंतराव चव्हाणांची होती हेही आपल्याला सर्वांना माहिती आहे। 1 डिसेंबर 1980 रोजी विश्वकोश निर्मिती मंडळाची स्थापना झालेली आहे। ही त्यांच्या संबंधी 2 गोष्टी मला मुद्दा म्हणून सांगाव्या वाटतात की त्यांच्या अनेक मुलाखती प्रसिद्ध आहेत। त्यातली त्यात पु ल देशपांडे यांनी घेतलेली त्यांची मुलाखत आणि डॉक्टर सुधीर रसाळ जे आज आपल्यामध्ये इथे नाही आहेत, काही कारणामुळे ते त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे येऊ शकले नाहीत, सुधीर रसाळ घेतलेली त्यांची मुलाखत, या 2 मुलाखती आपल्याला विशेषत्वाने लक्षात घ्यावे लागतात। याचा अर्थ या अगोदरच्या मुलाखती चांगल्या नाहीत असं नाही, त्याही चांगल्याच आहेत। हा एवढा आधुनिकतेचा आणि प्राचीन पौरत्याचा अंगीकार करणारे लक्ष्मण शास्त्री जोशी, एक विशेष गोष्ट तुम्हाला या ठिकाणी मला सांगावी वाटते ती अशी की सोरची सोमनाथाच्या जीर्णोद्धाराचं मुख्य पौरोहित्य करणारे ते होते, हे आपण लक्षात घ्यायला वाटतं। हा
जेव्हा त्यांनी समग्र ग्रंथांची निवड करायचं ठरवलेलं होतं, त्यावेळेस एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, किती म्हणजे एकूण जे खंड त्यांनी निर्माण करायचं ठरवलेलं होतं त्याची पृष्ठसंख्याही आपल्याला लक्षात घ्यावी लागते. 8500 पृष्ठांचं हे विश्वकोश निर्मिती असेल असं त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे. याची 2 भाग केले होते त्यांनी त्याच्यात. एक भाषा, साहित्य, धर्म आणि कला, सामाजिक शास्त्रे यांच्यासाठी 8500 पृष्ठे आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान यासाठी 850 पाने. 8500 पृष्ठे. पहिल्या खंडाला जेव्हा प्रकाशित झाला त्यावेळेस त्यांनी जे मत या संबंधी मांडलेलं आहे तेही आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. हा मराठी विश्वकोश शिक्षक व विद्यार्थीपर्यंत पोहोचला पाहिजे अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती. शेवटी त्यांनी असं म्हटलंय की महाविद्यालय, विद्यालय, विद्यापीठे, संशोधन संस्था, वृत्तसंस्था, ग्रंथालय आणि ज्ञानाच्या आधारावर व्यवहार करणाऱ्या संस्था या सगळ्या संस्थांनी विश्वकोश हा विकत घेतला पाहिजे आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिला पाहिजे, ही त्यांची स्वच्छ भूमिका या ठिकाणी आपल्या लक्षात येते. पहिला खंड जेव्हा त्यांनी प्रकाशित केला त्यावेळेस काही गोष्टी जाणीवपूर्वक माझ्या ज्या लक्षात आलेल्या आहेत त्या अशा. खरं तर मी एका अर्थानं भाग्यवान असा माणूस आहे. 16व्या खंडानंतर ते 19-20 खंडापर्यंत विश्वकोशामध्ये काम करण्याची संधी मला मिळालेली होती. या खंडाचा विचार करत असताना 1976ला जो पहिला खंड प्रकाशित झाला त्यामध्ये मराठवाड्यातल्या फक्त एकाच व्यक्तीचं सदस्य म्हणून नाव होतं, ते म्हणजे देवीसिंग चव्हाण. एकाच व्यक्तीचं नाव होतं. तेही विश्वकोशामध्ये नव्हतं, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळामध्ये ते होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पहिल्या खंडामध्ये ज्या नोंदी झालेल्या आहेत त्यामध्ये मराठवाड्यातले अगदी मोजके लोक आहेत, अगदी मोजके. त्यांची नावं जर आपण लक्षात घेतली तर डॉक्टर सुधाताई काळजाते, डॉक्टर म गो काळे अर्थशास्त्र परभणीचे हे होते, डॉक्टर मा गो कुलकर्णी समाजशास्त्र विद्यापीठामध्ये ते होते, आना चिखलीकर देवगिरी महाविद्यालयामध्ये गणिताचे असणारे प्राध्यापक, डॉक्टर राणा जोशी वनस्पती विज्ञान विद्यापीठ, जत्रम नाणकर हे एक होते, हे विज्ञानाचे शिक्षक होते, आणि डॉक्टर ग म पाटील. एवढेच माणसं आपल्या मराठवाड्यातले त्यावेळेस होते. 2005 मध्ये जे विश्वकोश मंडळाची समिती स्थापन झाली त्या समितीमध्ये मराठवाड्यातले खूप 7 जवळपास लोक होते. पण या 7 लोकांपैकी 5 लोक हे 1 किंवा 2च बैठकीला हजर होते. त्यांची नावं काही सांगत बसत नाही मी. फक्त 7 लोकांपैकी 5 जण हे 2 बैठकीला हजर होते, नंतर कधीही ते उपस्थित नव्हते. आमचे मित्र या ठिकाणी आहेत, जयकुमार मगर, ते स्वीकृत सदस्य म्हणून होते, मीही होतो, सदानंद मोरे होते आणि विलास खोले होते. मला मोठ्या अभिमानाने सांगावं वाटतं की 16, 17, 18, 19 खंड विजय वाड यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही 5 जणांनी ते पूर्ण केलेले होते, हे मला मोठ्या अभिमानाने या ठिकाणी सांगावं वाटतं. पहिल्या 17व्या खंडामध्ये ज्या नोंदी नोंदवलेल्या आहेत ते फक्त 3 माणसं आपल्याकडचे होते. एक होते डॉक्टर दाय कस्तुरे, मराठवाडा विद्यापीठामध्ये बहुधा ते विज्ञान शाखेला असावे. त्यानंतर सुनील दाते माहिती आहेत आपल्याला, अर्थशास्त्रज्ञ, आणि न्यायमूर्ती चपळगावकर. या 3च माणसांनी या ठिकाणी नोंदी केलेल्या आहे. लक्ष्मण शास्त्री जोशी ही किती महान व्यक्ती होत्या हे आपल्याला पुढच्या सगळ्या समारोपात ऐकायला मिळालंच. यशवंतराव चव्हाणांनी
माणसांची जी निवड केलेली होती ती किती योग्य होती आणि एका खंडाचं काम करणं म्हणजे सोपं नाही आहे, हे सगळं लक्षात घेऊन आपण आज या ठिकाणी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे विचार आणि कार्य याविषयी आपण आयोजित करत आहोत चर्चासत्र. या निमित्तानं मी प्रास्ताविक करण्याची विनंती प्रास्ताविक प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांना करतो. उद्घाटन आपण करणार आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी. लक्ष्मण शास्त्रींनी आयुष्यभर जे काम केलं, जे लेखन केलं, जे विखुरलेलं होतं, त्याचं संकलन आणि संपादन ज्यांनी केलं, मोठा काळ त्यांनी त्या कामासाठी दिला, संपादन केलं आणि आपल्याला 18 खंडांमध्ये ते उपलब्ध करून दिलं. लक्ष्मण शास्त्रींचे अभ्यासक, त्यांच्या साहित्याचे संकलक संपादक डॉक्टर सुनील कुमार गवटे या चर्चासत्रासाठी महाराष्ट्रातून आणि मराठवाड्यातून उपस्थित झालेले मराठवाडा साहित्य परिषदेच्या विनंतीला मान देऊन या चर्चासत्रासाठी आपले निबंध घेऊन आज इथं उपस्थित राहिलेले ते सर्व मराठवाडा साहित्य परिषदेचे पाहुणे, निबंध लेखक, सत्रांचे अध्यक्ष, चर्चासत्रासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर चंद्रदेव कवडे, प्रल्हाद दुलेकर, मालभान आणि मित्र. वस्तुतः प्रास्ताविक तसं झालेलं आहे. लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या संदर्भामध्ये जे जे सांगणं आवश्यक होतं त्यांच्या कार्यासंबंधी ते या ठिकाणी सांगून झालेलं आहे, म्हणून आपला जास्त वेळ घेणार आहे. तसं मी जास्त बोलत असतो असं लोक मला म्हणतात, पण मी जास्त घेणार नाही वेळ. कमीत कमी वेळामध्ये मला 1-2 गोष्टी फक्त मांडायच्या आहेत. जेव्हा लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं जे काही संपादन केलं त्याचे खंड, सर्व खंड मराठवाडा साहित्य परिषदेला विनामूल्य मिळाले, भेट म्हणून मिळाले. त्यासोबत एक पत्र होतं, ते पत्र संपादकाचं होतं. त्यांचं नाव मी ऐकून होतं, कारण उत्तम कांबळे आमचे मित्र आणि उत्तम कांबळे हे त्यांचे मित्र, त्यामुळे ते नाव मला सतत माझ्यापर्यंत पोचायचं. पण एवढं मोठं काम त्याने केलेलं ही पहिल्यांदा मला ते सबंध खंड, ते पोतं होतं, अर्ध पोतं शिवून पाठवलेलं. ते सोडल्यानंतर खंड टेबलावर ठेवले आणि पाहिल्यानंतर मी हाकून गेलो. समोरची बाजू, पाठीमागची बाजू पाहिल्यानंतर मला कुतूहल वाटलं, कौतुक वाटलं, अभिमानही वाटला की कोणीतरी अजूनही आहे अभ्यास करणारे, त्यासाठी वेळ देणारे व्यक्ती महाराष्ट्रामध्ये, मराठी माणसं अजून आहेत. जुन्या पिढीतली का ते असेल, जुन्या पिढीतली का ते असेल, नव्या पिढीत नसतील, निर्माण होतील, माहीत नाही काय होईल ते. आणि म्हणून या कामाची दखल महाराष्ट्रानं घेतली पाहिजे. इतर महाराष्ट्र घेईल की नाही मला माहीत नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांनी घेतली पाहिजे. अशा पद्धतीचं आहे का? महाराष्ट्रातल्या साहित्य संस्था, महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक काम करणाऱ्या संस्था यांनी या कामाची दखल घेतली पाहिजे असं मला वाटलं. कोणी घेऊ न घेऊ, पण आपल्या संस्थेने ती घेतली पाहिजे. आणि म्हणून मी त्यांचा आभार मानणारा, अभिनंदन करणारा फोन त्यांना केला, त्यांच्याशी बोललो. नंतर पत्रही पाठवलं आभाराचं की मोफत त्यांनी ते जुळवून आणलेलं होतं. कुठून आणला निधी ते त्यात खोलात शिरण्याचं आपल्याला काही कारण नाही, सांगता येते, पण त्यात वेळ नाही घालवत. बोललो आणि त्यावेळेला माझ्या मनात आलं की कोणी करू न करू, आपण का करू नये.
मराठवाडा साहित्य परिषदेनं त्यांचा सत्कार का करू नये? त्याच्यासाठी मराठवाड्यातलीच व्यक्ती का पाहिजे? मराठवाड्यातल्या व्यक्तीचा तर करू आपण करतोच तो, त्यासाठीच ही संस्था आहे. पण मराठवाड्यातल्या व्यक्तीने असं काम तर केलं पाहिजे, मग करू त्यांचा सुद्धा. आणि म्हणून यांचा सत्कार आपण केला पाहिजे असा एक विचार माझ्या मनामध्ये आला. आणि मग आम्ही चर्चा केली आमच्या सहकाऱ्यांची सगळ्यांची की असं एक माझ्या मनात आहे. आणि त्याच्या जोडीला आपण जर एक चर्चासत्र घेतलं लक्ष्मण शास्त्रींच्या या संबंध कामावर तर कसं राहील? मला असं वाटतं की आपण एक दिवसाचं चर्चासत्र घ्यावं आणि सगळ्यांनी उचलून धरलं. मी जे बोललो, माझा जो विचार होता तो सगळ्यांनी उचलून धरला. आणि नंतर मग मी लवटेंशी त्याच्यावर बोललो की आमचा असं आमच्या मनात आहे, आम्ही करतो. माझ्या मित्रांशी बाहेरच्या, इथल्या तर बोललोच, पण बाहेरच्या मित्रांशी बोललो की याच्यावर आपल्याला करायचं आहे, कसं करता येईल, काय करता येईल. तुमचा त्यांचा सल्ला घेतला, रणधीरचा सल्ला घेतला, घोलपचा सल्ला घेतला, आणखी जे लोक होते यांचा सल्ला घेतला, लवटे सरांचा सल्ला घेतला, आमच्या लोकांचा सल्ला घेतला. आणि मग आखणी केली आणि ही तारीख सगळ्यांच्यासाठी मी ठरवली. का ठरवली? का वाटलं की लक्ष्मण शास्त्रींच्यावर आपण चर्चासत्र घेतलं पाहिजे, सत्कार केला पाहिजे. हे त्यांनी काम केलं म्हणून सत्कार केला हे उघड आहे, हे मी बोललो. मग याच्यावर का घेतलं पाहिजे? मी थोडंसं मराठवाड्याच्या इतिहासाकडे बोललो. 500-600 650 वर्ष मागं गेलो. काय 650 वर्षापूर्वी चित्र होतं मराठवाड्याचं? अगदी तंतोतंत बोलायचं झालं तर 652 वर्षांपूर्वी काय चित्र होतं? तर मराठवाड्यातली रामदेवराव यादवांची सत्ता संपलेली होती. या ठिकाणी यावनी सत्ता आलेली होती. कोणत्याही प्रकारचे अत्याचार अन्याय त्यावेळेला होत नसावेत अशी परिस्थिती होती. 100-200 वर्ष तरी ते काही झाले नाही. परंतु नाही म्हटलं तरी जे त्यांचं जितांच्यावर जो काही परिणाम होत असतो त्या संस्कृतीचा भाषेचा तो होतच असतो, कळत नकळत होत असतो. त्यावेळेला उर्वरित म्हणणारा इथं ज्या विभागानं, ज्या प्रदेशानं ही भाषा घडवली, जिथे ती निर्माण झाली, जो भागच महाराष्ट्र होता त्या काळामध्ये, आणि बाकीचा भाग जिथं काही घडलेलं नव्हतं नंतर पसरत गेलं, तो मराठवाडा होता. मराठवाडा म्हणजे महाराष्ट्र, आणि महाराष्ट्र म्हणजे ब्रहण मराठवाडा असं चित्र होतं. राजाराम शास्त्री भागवताने म्हटलेलं, मी म्हणतो असं नाही, आणखी मध्ये आणखी काही लोकांनी म्हटलेलं, पण मूळ राजाराम शास्त्रीनं म्हटलेलं, मग मी तिकडे येतो. तेव्हा घडलेले तेव्हा हा बाकीचा उर्वरित महाराष्ट्र आम्ही जेव्हा इथं पोळत होतो, सहन करत होतो, तेव्हा कुठं होता? आमच्याकडे पाहत होता का? आमच्याकडे कोणाचं लक्ष होतं का? आम्ही कसं जगत होतो? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आम्ही स्वतंत्र झाल्यानंतर अगदी मुक्तीसंग्राम लढून निजामाच्या याच्यातून स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा आमच्याकडे कोणी लक्ष दिलं? आमच्या शिक्षणाचं काय, आमच्या संस्कृतीचं काय, आम्ही कशी जपली, कशी जतन केली, याच्यावर कोणी काही लिहिलेलं नाही. वाङ्मय इतिहासकारांनी लिहिलेलं नाही, संस्कृतीच्या इतिहासकारांनी लिहिलेलं नाही, आमच्या शिक्षणासंबंधी सुद्धा कोणी लिहिलेलं नाही. आणि म्हणून पहिल्यांदा जर कोणी लिहिलं असेल 1953 मध्ये ते लक्ष्मण शास्त्रींनी लिहिलं. लक्ष्मण शास्त्री जोशीने असं म्हटलं की या प्रदेशाला विद्यापीठ दिलं पाहिजे स्वतंत्र. याची नोंद कुठेतरी आपल्याला घ्यावी लागेल. लक्ष्मण शास्त्रींनी लक्ष वेधलं. 1956 पर्यंत जरी हैदराबाद मुक्ती संग्रामातून निजामाच्या याच्यातून मुक्त झालेलं असलो तरी 1 नोव्हेंबर 56 पर्यंत निजामात आपले राज्यपाल होतं. म्हणजे ते सगळं चालूच होतं. 1 नोव्हेंबर 56ला कुठंतरी महाराष्ट्राशी उर्वरित आपण जोडले गेलो, हा प्रदेश जोडला गेला. त्याच्या आधी लक्ष्मण शास्त्री, त्याच्या 3-3.5 वर्ष आधी लक्ष्मण शास्त्रीने म्हटलेलं होतं दिलं पाहिजे विद्यापीठ. आणि मग 56 मध्ये यशवंतराव मुख्यमंत्री झाले आणि यशवंतरावांनी विद्यापीठ दिलं. त्याला अनेकांनी विरोध केला, हे लक्षात घ्या. त्याला अनेकांनी विरोध केला, कारण काही विद्यापीठ काढण्याचे निकष असतात की इतकी महाविद्यालय पाहिजे. समिती असते. पहिले कुलगुरू डोंगरकेरी त्या समितीचे अध्यक्ष होते, हे लक्षात घ्या. यांचे गमतीचं प्रकरण, यांनी विरोध केला तेच कुलगुरू झाले. मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव होते त्यावेळीची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला एकूण 7 महाविद्यालय मराठवाड्यात होती. त्यात 4 महाविद्यालय आर्ट्स, कॉमर्स वगैरे अशी होती. आणि मग 1 लॉ, 1 ॲग्रिकल्चर, 1 आयुर्वेदिक, 1 BEd अशी मिळून सगळी मिळून 7.
7 महाविद्यालय होती आणि म्हणून विरोधात अहवाल केला. तर यशवंतराव असं म्हणाले, लोक पिचलेले आहेत, लोक पिचलेले आहेत, दीर्घकाळ खूप सोचलेले आहेत. त्यांना 600-650 वर्ष माहीत होती की नाही माहीत नाही, पण दीर्घकाळ हे त्यांना दिसत होतं की दीर्घकाळ ते पिचलेले आहेत, त्यांना काही मिळालेलं नाहीये. विद्यापीठ द्या, महाविद्यालय निघतील. आम्ही कोणाची ऋण मानणार? लक्ष्मणशास्त्रीचे मानू ना, यशवंतरावांचे मानू ना. त्या ऋणात ते ऋण लक्षात घेऊनच यशवंतरावांच्या नावाचं नाट्य, यशवंतरावांचा पुतळा बसला कुठल्याही साहित्य संस्थेत किंवा सांस्कृतिक संस्थेत. यशवंतरावानं सांस्कृतिक मांडणी सगळीच मांडणी केली, पण सांस्कृतिक भाषिक सगळ्या प्रकारची महाराष्ट्राची मांडणी केली पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मांडणी केली. त्याच्याबद्दलची कृतज्ञता कोणाला नाही, कोणालाही कृतज्ञता नाही. ती मराठवाडा साहित्य परिषद वाटते, आमच्या भागाला वाटते, मराठवाड्यात ती वाटते. म्हणून सहजासहजी कोणालाही यशवंतरावांना हार घालायचा असेल तर मध्यवस्तीमध्ये पुतळा उपलब्ध पाहिजे आणि मग कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. म्हणून कोल्हापूरवरून हा पुतळा आम्ही करून मागवलेला आहे, पैसे घेऊन मागवलेला आहे, त्याची मागवलेला आहे, तो बसवलेला आहे. तर लक्ष्मणशास्त्रीबद्दलची एक कृतज्ञता आमच्याकडे आणि त्या ती कृतज्ञता की त्यांनी सांगितलं आणि पुन्हा त्याच प्रदेशातला माणूस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला आम्हाला विद्यापीठ दिलं आणि आमची परिस्थिती लक्षात घेऊन 900 रुपये किंवा 1200 रुपये उत्पन्न असेल त्याला मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला. त्या निर्णयाला सुद्धा खूप विरोध सचिव मंडळानं केलेला होता. यशवंतराव आपल्या खुर्चीवरून तंतनत निघून गेलेले होते त्यांच्या त्या खास खोलीमध्ये नंतरच्या विश्रांतीच्या, पण त्यांनी तो निर्णय घेतला. तो निर्णय घेतला म्हणून आपण मी आधी तो उभा सगळेच नंतर तुमच्या पिढ्यांना काय माहीत नाही, पण आम्हाला ते माहिती आणि म्हणून हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. संस्थांनी लक्षात ठेवलं, आपण हे भान ठेवलं पाहिजे आणि आपल्याला जितकं करता येईल शक्तीनुसार तितकं केलं पाहिजे. ही एक प्रेरणा, हे एक कारण लक्षात. आणि दुसरं लवकेने केलेलं प्रचंड काम, ह्या 2 गोष्टी हे चर्चासत्र आयोजित करण्यापाठीमागे माझ्या मनामध्ये होत्या. हे आम्ही माझ्या सहकार्याला सांगितले नाही, पण आता सगळ्यांच्या देखत सांगतो. फक्त बोललो आणि त्यांनी पुढे जाऊ आपण आणि करू आपण असा मला प्रतिसाद दिला, मला मदत केली, सहाय्य केलं. म्हणून आज हे चर्चासत्र होतं. पण दुर्दैव कसं आहे पहा, शेवटचं सांगतो, खूप सांगता येईल. कोल्हापूरला मी बोललो की लक्ष्मणशास्त्री जेव्हा खानदेशात जन्माला आले, धुळे जिल्ह्यात जन्माला आले, पिंपळनेर त्यांचं गाव, साक्री तालुक्यातलं गाव, तिथं त्यांचे वडील पुरोहित होते. आपण त्याला खेड्यामध्ये ब्राह्मण भिक्षुकी म्हणतात, आम्ही काहीच म्हणत नव्हतो. खेड्यामध्ये ब्राह्मण आला आणि पौर्णिमा सांगून गेला असंच म्हणत. आम्हाला कुठं माहिती होतं आमच्या लोकांना, आई वडिलांना काहीच नाही, शेतात काम करायचं, तर रोज त्याच्या ह्याच्यातच ते आई असायचे. आणि म्हणून आमच्याकडे भिक्षुक वगैरे असा शब्द वापरतात, पण पुरोहित हा जरा प्रतिष्ठित अशा प्रकारचा शब्द असल्यामुळे मी तो वापरतो. तर पुरोहित होते, त्यांना वेद येत होते, वेद कळत होते. म्हणून आपल्या मुलाला वेदशास्त्र संपन्न करावं असं त्यांना वाटलं आणि वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी स्वतःच वेद शिकवायला सुरुवात केली. त्या 13व्या वर्षी वाईला पाठवलं केवलानंदांकडे. तिथे त्यांना वेद, न्यायशास्त्र, धर्मशास्त्र याचं शिक्षण मिळालं. पुढे ते काशीला गेले, त्यात अधिक पारंगत झाले. त्याच्यानंतर ते कलकत्त्याला गेले. कलकत्त्याला जाऊन सरकारी महाविद्यालयात लोकांची गैरसमज आहे, पण तर्कतीर्थ म्हणजे जसे आपण महर्षी महात्मा वगैरे असं कोणीतरी म्हटल्यानंतर ही जी पदवी देतो किंवा ही जी उपाधी लावतो त्या पद्धतीनं लोकांना वाटतं हे तर्कतीर्थ असं काहीतरी भानगड असली पाहिजे. तसं नाहीये. रितसर विद्यापीठात महाविद्यालयात घेतलेलं ते शिक्षण आहे, ती पदवी आहे कलकत्ता विद्यापीठाची. संस्कृत महाविद्यालयात ते शिकले, तिथं त्यांना ती मिळाली. ते नंतर पुन्हा वाईला त्या प्राज्ञ पाठशाळा मंडळामध्ये आले. तिथं त्यांनी स्वतः अभ्यास केला. पाश्चिमात्य 17व्या वर्षी विनोबाकडे पळून गेले मला माहीत नव्हतं. मी तिथं कोल्हापूरच्या चर्चासत्रामध्ये ते कोणीतरी बोललं म्हणून ऐकलं, पण ते विनोबाकडे इंग्रजी शिकले स्वतः. तेवढ्यासाठी ते गेले विनोबाकडे जाऊन ते इंग्रजी शिकले आणि इंग्रजी शिकून नंतर पाश्चिमात्य ज्ञान विज्ञान याच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यांनी सखोल अभ्यास त्याही गोष्टीचा केला, अध्यात्माचा तर केलाच होता, पण त्यांना ज्ञान विज्ञान हे महत्वाचं वाटलं, अध्यात्म महत्वाचं वाटलं नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांनी अध्यात्म नाकारला असं नाही, पण त्यांना ते महत्वाचं वाटलं नाही. कारण प्रचलित अशा प्रकारचे समाजाचे महत्वाचे प्रश्न अध्यात्म सोडू शकत नाही. अध्यात्म हा अडथळा आहे त्याच्यातला, असं स्पष्टपणानं त्यांनी मांडलेलं आहे. अध्यात्म हा त्यातला अडथळा आहे, प्रचलित प्रश्न ते सोडवू शकत नाही. आणि म्हणून प्रचलित प्रश्न सोडवायचे असतील तर ज्ञान विज्ञानाकडे तुम्हाला जायला पाहिजे.
तो अभ्यास त्यांनी केला. पण त्या बाबतीत ते सेल्फ मेड आहेत. कोणीही त्यांचं मी लक्ष्मणशास्त्री घडवला असं श्रेय कोणीही घेऊ शकत या बाबतीत. ते स्वतःच घडत गेले, स्वतःला त्यांनी घडवलं. मार्क्सचा अभ्यास केला. मार्क्स वादाकडे झुकले म्हणण्यापेक्षा मार्क्सवादी झाले. रायचा नागेंद्रनाथचा त्यांनी अभ्यास केला, त्याला ते हरवून गेले. महात्मा गांधींचा अभ्यास केला, ते तत्वज्ञान त्यांनी पचवलं. हे सगळं त्यांनी पचवलं. त्यातून एक आधुनिक अशा प्रकारचा विचारवंत घडला. याने उल्लेख केलाय, त्याचा मी फक्त खुलासा करतो की आंतरराष्ट्रीय विवाह आचार्य त्यांच्या मुलीचा आणि मुलाचा असा एक आंतरजातीय विवाह होत होता. मला तर राजगोपालाचार्यांच्या आंतरजातीय अशा प्रकारचा विवाह होत होता. तर धर्मशास्त्राला मान्य आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला. आणि हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर या 30-32 वर्षाच्या शास्त्रीकडे ते प्रकरण विचारार्थ आलं. 60-65-70 वर्षाच्या शास्त्रीकडे ते प्रकरण गेलं नाही. 30-32 वर्षाच्या तरुणाकडे ते प्रकरण आलं आणि त्या प्रकरणामध्ये त्यांनी निवाडा दिला की धर्म मान्य. आणि इतकंच करून ते थांबले आणि त्या लग्नाला ते हजर होते. त्या लग्नाला ते हजर होते. अशी इतके पुरोगामी धाडसी अशा प्रकारचे निर्णय, परिपक्वता सगळी तरुण वयापर्यंतच त्यांच्यामध्ये आल्यामुळे त्यांनी त्यांच्यामध्ये आल्यामुळे अशा प्रकारचे निर्णय ते घेऊ शकले. आणि त्यातून शास्त्रीजी म्हणजे नेमकं काय याचा आकलन. आता गंमत अशी आहे की शास्त्री हा संबंध सनातनीशी जोडला जातो. ते विरोधी आहे, खरं म्हणजे ते विरोधी अशा प्रकारचं आहे, पण ते त्यांचं वागणं तसं नव्हतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे सगळं त्यांनी केलं. हे करत असताना कुठेतरी त्या भागाकडे, शिक्षणाकडे मूळ त्यांना कोणी पाठवलं? त्यांनी त्यांच्या बापाने पाठवलं. बाप महत्वाचा आहे. त्यावेळेच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आया शिकलेल्या नव्हत्या, म्हणून आयांचं मत त्या काळात गृहीत धरलं जात होतं. असं तर नव्हतंच मत त्यांना. आता 80 पुण्या मुंबईमध्ये जरा लवकर, आणि आपल्याकडे 80 नंतर कुठेतरी आमच्या स्त्रिया शिकायला लागल्यानंतर विचार करायला लागलेले आहे. तर आयांचं सोडलं तर पण बाप निर्णय घ्यायचा की आपल्या 5 वर्षाच्या मुलाला काय शिकवायचंय. 5 वर्षाच्या मुलाला आपल्याला काय शिकवायचं बाप निर्णय घ्यायचा. आता बाप निर्णय घेत नाही, बापाचे अधिकार काढून देत सरकार निर्णय घेतं. सरकार सध्या निर्णय घेते हे पोरांनी शिकलं पाहिजे. 5 वर्षाच्या, 4.5, 5, 5.5 वर्षाची मुलं शाळेत पाठवून ते याच्यावर शिकलं पाहिजे. ते सुद्धा याच्यावर शिकलं पाहिजे. कारण आम्ही त्या शिक्षकाला पगार फक्त 20 विद्यार्थी असले तर देऊ, 5 असले तर देणार. त्या खेड्यामधून कुठून आणायचे त्यांनी? 20 विद्यार्थी कुठून आणायचे त्यांनी? त्याला बंगाली शिकायची, कुठून आणायचे त्यांनी? हे निर्णय आला. आता बापाचे सगळे अधिकार काढून घेतलेले. म्हणायला आहे लोकशाहीमध्ये, घटनेमध्ये म्हटलेले वी द पीपल ऑफ द इंडिया असं म्हटलेलं आहे. आम्ही भारतीय लोक सार्वभौम आहोत. कुठे आमची सार्वभौमता? आमच्या मुलाला काय शिकवायचं याचे निर्णय जर सरकार घेत असेल किंवा मुख्यमंत्री घेत असेल आपल्या सोयीसाठी, आपल्या राजकारणाच्या सोयीसाठी फक्त मुख्यमंत्री अशा प्रकारचे निर्णय घेत असेल तर हे दुर्दैवी आहे. 13 मी 12 कोल्हापूरला म्हणालो, पण इथं 13 काल परवा मी एका बातमीत वाचलं की 13 कोटी मराठी समाज आहे. 13 कोटीतला 2 कोटी 1.5 कोटी इतर भाषा बोलणारा सोडलं तरी 11-11.5 कोटी आहे. 11-11.5 कोटीमध्ये 4-4.5 कोटी कुटुंब आहे. 3-3 माणसं एका घरात धरली तर, आणि त्यामध्ये 2 तरुण, एखादा म्हातारा, 2 तरुण तर एक बाळ आहे त्या घरामध्ये पुन्हा. म्हणजे 2 कोटी 2.5 कोटी 3 कोटी बाळांच्या शिक्षणाचा निर्णय फक्त मुख्यमंत्री घेतात. बापाला काही महत्व नाही, आईला काही महत्व. हे दुर्दैवी आहे. आणि म्हणून लक्ष्मणशास्त्रीच्या वडिलांचा आणि लक्ष्मणशास्त्रीचा काळ हा मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा पोषक होता. आई बापाला निर्णय घेण्याची त्यावेळेला मुभा होती. कारण तेव्हा लोकशाही नव्हती. त्यावेळेला हुकुमशाही होती, राजेशाही होती, इंग्रजांची होती. पण इंग्रजांनी कधी आपल्यावर लादलं नाही. इंग्रजी आपल्यावर लादली नाही. इंग्रजांनी ज्या गरज वाटली म्हणून लोक शिकले. पदं मिळवण्यासाठी, काम मिळवण्यासाठी, मोठं होण्यासाठी, त्याला काय व्हायचं असेल ते त्याच्यासाठी स्वतःहून लोक इंग्रजी शिकले. इंग्रजांनी कंपल्सरी तुम्हाला इंग्रजी शिकवलेली नाही. आता मात्र तुम्हाला सक्ती आहे. आणि म्हणून याही दिशेनं लक्ष्मणशास्त्रीच्या वडिलांचा सुद्धा या संदर्भामध्ये आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. लक्ष्मणशास्त्रींच्याबद्दल खूप आपल्याला बोलता येणं शक्य. मी काही त्यांचा अभ्यासच नाही. सांगितलं होतं की मी काही कोल्हापूरला येत नाही, माझा काही अभ्यास नाही, मी काम करणारा माणूस आहे, अभ्यास करणारा माणूस नाही, पडद्यामागचा माणूस आहे. नाटक चांगलं व्हावं, प्रयोग यशस्वी व्हावा याच्यासाठी जे करावं लागतं ते मी करत होतो.
नट दिग्दर्शक नट्या वगैरे हे दुसरेच लोक असतात आणि त्यांच्यामुळे नाटक चांगलं होतं. पाठीमागच्या लोकांमुळे ते होत नसतं. मी तशातला मनुष्याने बोलवू नका असं मी त्यांना सांगितलं होतं, पण त्यांनी ऐकलंय. मग त्या निमित्तानं मला थोडंफार वाचावं लागलं, विचार करावा लागला. ते त्या ठिकाणी बोललेलं होतं. हे या गोष्टी त्या निमित्तानं माझ्या लक्षात आले, म्हणून या प्रास्ताविकाच्या रूपानं आपल्यासमोर मांडतो आणि वेळ झालेला आहे. थांबतो. धन्यवाद. तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. यांनी लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या ग्रंथांचं जे 18 खंडामध्ये प्रकाशित केलेले आहे त्यांचा सत्कार माननीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी करावे असे मी त्यांना विनंती करतो. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.